हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज होता माझ्या मुलीचा सोनूचा वाढदिवस म्हणजेच 31 ऑगस्टला तिचा वाढदिवस असतो। जसं की गौरी आव्हानाच्या दिवशी तिचा ह्यावेळेस वाढदिवस आला होता। कधी गणपती येणार असतील त्या दिवशी येतो दरवर्षी, शक्यतो गणपतीमध्ये आणि गौरी गणपतीमध्येच तिचा वाढदिवस येतो, कारण ती गौरी गणपतीमध्येच मला झालेली होती। आणि एक गौरीच्या रूपामध्येच म्हणजे लक्ष्मीच्या रूपामध्येच आमच्या आयुष्यामध्ये ती आलेली होती। आणि ज्यावेळेस ती झालेली होती ना, तर त्यावेळेसपासून आम्ही गौरी गणपतीमध्ये असं लक्ष्मीसारखंच वाटतं मला ती, जसं की एक लक्ष्मीच असं। तर तिचा होता वाढदिवस आणि तिचं औक्षण वगैरे केलं। आता वाढदिवस काही जास्त मोठं केलं नाही, जास्त मोठं सेलिब्रेशन केलं नाही, घरच्या घरीच आम्ही सिंपल असं सेलिब्रेशन केलं, सिंपल आवरलं होतं। आणि फक्त मी एकटीने तिचं औक्षण केलं आणि जास्त काही कोणाला बोलवलं नव्हतं। आता बोलवायचं तर सगळ्यांनाच होतं, पण म्हटलं नको, छोटंसं सेलिब्रेशन करूया, कारण जास्त काही मूडही नव्हता। आणि काय होतं की दरवर्षी माझी बहीण, दाजी आणि तिचे मुलं वगैरे सगळेच येतात आणि खूप मोठं सेलिब्रेशन आम्ही करत असतो। पण ह्यावेळेस काहीच मूड नव्हता, कारण दाजी आमच्या आयुष्यामध्ये नाही येत आता, तर त्यासाठी खूप म्हणजे खूप अशी कुठंतरी कमतरता वाटत होती सगळ्यांची, आणि मग त्यांची तर खूप जास्त कमी वाटत होती। आणि मग माझी बहीण म्हणजे माझी ताई आणि तिचे मुलंसुद्धा नव्हते आले, त्यासाठी मग मूडही ऑफ होता। आणि म्हटलं चला, मुलांचा उत्साह असतो, कारण विशालचा खूप नाद असतो की कुणाचा वाढदिवस असो घरामध्ये, तो म्हणतो की माझाच वाढदिवस आहे, माझं पण औक्षण कर, मला पण केक कापायचा आहे। त्याला खूप आनंद होतो, त्याला केक खायला मिळतो, केक कापायला मिळतो, त्याच्यातच मुलांचा आनंद असतो। सोनूसुद्धा दिवसभर खूप सॅड होती, पण संध्याकाळी म्हटलं चला आपण छोटंसं सेलिब्रेशन करूया, तर मग आनंदी झाली ती। आणि मग म्हटलं चला, मुलांच्या आनंदासाठी तर आपल्याला खुश राहणं गरजेचंच असतं। आणि गणपती बाप्पा पण घरामध्ये होते, आणि तुम्हाला मी असं म्हटलंच होतं की गणपती बाप्पाचं डेकोरेशनचा व्हिडिओ टाकेल, कारण मिशोवरून भरपूर सारी शॉपिंग केली होती आपण, पण नाही करू शकले डेकोरेशन, कारण आम्हाला सुरुवातीला गावाकडं कोणीतरी वारलेलं होतं, त्यासाठी मग हे होतं, सुतक होतं, त्यासाठी मग मी काही डेकोरेशन जास्त केलं नाही। आम्ही देवापाशीच छोटासा गणपती बसवला सोनूच्या हाताने, आणि नंतर मग आमचं सुतक वगैरे फिटलं 2 दिवसाच्या नंतर। आणि मग आता सेलिब्रेशन वगैरे चाललेलं आहे, आणि मस्त असं सेलिब्रेशन करूया म्हटलं, पण छोटंसं केलं। चला मग म्हटलं सगळ्या फॅमिली मिळून आम्ही केक वगैरे कापला। आणि विशालचं बघा तुम्ही आनंद, विशाल आणि सोनूच्या जे चेहऱ्यावरचा आनंद असतो ना, तेच सर्व काही असं वाटतं की पोटही आणि मनही भरून जातं, अशी एक अगत असते मुलांच्या आनंदामध्ये, आईवडिलाचं पोट आणि मन दोन्हीही भरून जातं। तर मग म्हटलं चला, तर त्यांची ना लगबग केक खाऊ घालण्यामध्ये खूप जास्त असते। आणि ते ना जितकं प्रेम मुलांवर करतात ना, तितकंच प्रेम माझ्यावर सुद्धा करतात, खूप जीव लावतात मला, आणि मला पण लगेचच केक खायला देत होते। पण मग मी म्हटलं आधी मला मुलांना खाऊ घालू द्या, नंतर तुम्ही मला केक खाऊ घाला। तर मग नंतर त्यांनी मला केक खाऊ घातला, पण ते काही शूट जास्त काही झालं नाही। तर चला, मग थोडासा केक मी त्यांना पण खाऊ घातला, आणि त्यांचं असतं की तू मला खाऊ घालायच्या आधी मी तुला खाऊ घालणार, असं असतं। आणि विशालचं चाललं होतं त्याचं खायचं, कारण त्याला ना केकवरचं जे काही डेकोरेशनचं असतं ना, ते जास्त खूप आवडतं केकपेक्षा, जसं की कॅडबरी वगैरे म्हणा, काही म्हणा, तर हे असं असतं मुलांचं। मग तर त्याचा उत्साह कुठंच हे होत नव्हता, म्हणजे दिवसभर म्हणत होता की आता केक कधी आणणार, अशी केक तर एरी खातात मुलं, पण ज्यावेळेस बड्डेचं सेलिब्रेशन असतं ना, त्याचा केक मुलांना जास्त आवडतो। आणि चला, कारण असं तर ते केक नेहमीच आणतात मुलांना आवडतो म्हणून, पण एवढं काही जास्त बाहेरचं खाणं नाही खाऊन देत मी त्यांना, त्याच्यामुळे मी एवढं काही आणून नाही देत। तरी महिन्यातून 1-2 वेळा ते केक खातात। आणि बड्डेचं सेलिब्रेशन तर कोणाचं ना कोणाचं असतं। बड्डेचं खूप मोठा करायचा होता, पण काय होतं की कुठंतरी मनामध्ये कुणाची तरी कमी वाटते, आणि मग खूप मिस केलं आम्ही दाजींना, पण खूप मिस केलं, आणि खूप वाईट वाटलं की दाजी आता ह्या वर्षी सोनूच्या बड्डेला नव्हते, आणि आता इथून पुढं कधीच नसतील ते। आणि मग त्यासाठी खूप वाईट वाटलं, थोडंसं फोटोशूट पण केलं,
आणि बहीण पण नव्हती आली, कारण ती सुद्धा अजून दुःखातून सावरली नाही, अजून ती कुठेही जात नाही आणि मुलांना पण यायची सोय नव्हती. रात्री खूप उशीर झाला होता, त्यासाठी मुलं पण नाही आले तिचे. आम्ही मग चौघांनीच घरची घरी सेलिब्रेशन केलं, कोणाला सांगितलं वगैरे नाही. गणपती बाप्पा होते, त्यांचं दर्शन केलं, थोडेसे रील्स पण बनवले, थोडेसे फोटोशूट केलं आणि एक छोटासा आनंद साजरा केला. म्हटलं गौरी गणपती घरामध्ये असल्यावर तर हेच आहे. आता गौरी म्हणजे गणपतीत आम्ही बसवतो आणि आमच्याकडे महालक्ष्मीसुद्धा असतात, पण गावाकडे असतात. आम्ही नाही जाऊ शकलो तिकडे, कारण विशालला सर्दी खोकला असतो आणि तिथं ना त्याचं ना ते अजिबात तिथं राहत नाही, त्याला खूप लगेचच आजारी पडतो त्यासाठी. आणि सोनूचा फायनल लुक सांगा तुम्ही कसा वाटतोय, कारण हा ड्रेस मी स्वतःच्या हाताने तिला शिवलेला होता आणि ती म्हटली चला मम्मी पप्पा मी तुमचे फोटो काढते. तिने फोटोसुद्धा काढले आणि कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. तुम्हाला कटिंगचा अपलोड केलेला आहे, स्टिचिंगचा सुद्धा करेल. आणि विशूलासुद्धा त्याचे सेपरेट फोटो काढायचे होते, तर ते सुद्धा काढले. आणि मग सगळ्यांनीच असे एकमेकांना केक खाऊ घालणे, त्याच्यासुद्धा सेलिब्रेशनचे फोटो काढले, शूट केले. आठवणी राहतात मुलांच्या लहानपणीच्या, म्हणून हे सगळं आपण सेव्ह करून ठेवायचं मोबाईलमध्ये, कारण मुलं मोठे झाले तर त्यांना एक आठवण राहते की आपले आईवडील आपल्यासाठी किती प्रेम करतात, किती आपल्यासाठी करतात. आणि छोट्या छोट्या ह्या गोष्टी मोमेंट्स नंतर मोठं झाल्याच्या नंतर पाहायला सुद्धा खूप छान वाटतं. त्यासाठी मग हे आठवणी आपण कधी पण सेव्ह करून ठेवायच्या लहान मुलांच्या, कारण सोनू आणि विशालच्या लहानपणीपासूनच्या आठवणी माझ्याकडं खूप आहेत, कारण मला खूप आवडतात लहानपणीच्या आठवणी. सोनूचा फायनल लुक खूप सुंदर दिसत होता, परीसारखा असा ड्रेस दिसत होता. ही साडी मी तिला मिशोवरून ऑर्डर केली होती, फक्त 200 रुपयाची आहे आणि तो ड्रेस मी स्वतःच्या हाताने स्टिच केलेला होता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत. हा व्हिडिओ काय मला टाकायचा नव्हता, पण तुम्ही पण माझी यूट्यूब फॅमिली आहेत म्हणून मी टाकला. सांगा आणि माझ्या सोनूला वाढदिवसाच्या भरभरून आशीर्वाद द्या आणि तिचा लुक कसा वाटतोय ते सुद्धा सांगा. ह्या साडीची लिंक मी या व्हिडिओच्या खाली जाईल, तुम्ही मिशोवरून नक्की घ्या. साडी खूप छान आहे आणि ड्रेससुद्धा मी स्टिच केलेला आहे. या पूर्ण साडीचा ड्रेस मी सोनूसाठी बर्थडेसाठी स्टिच केलेला आहे. पार्टीवेअर साडीचा ड्रेस, मस्त असा ड्रेस झालेला आहे. त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती येणार आहेत, नक्कीच बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि ह्या चॅनलवरती मी छोटे छोटे आनंदसुद्धा तुमच्याशी शेअर करत असते. आणि हे होतं छोटंसं बर्थडेचं सेलिब्रेशन, कसं वाटलं सांगा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.